तर नमस्कार मंडळी. तर संध्याकाळचं टायमिंग झालं बघा. तर ह्यांना आता वाढूळ बघा, ह्यांना म्हणजे सकाळ धरणं गोट्यात राडा झालेला सगळं धुवून घेतलं मगाशी. त्यानंतर मग पुटी टाकली, पेन टाकली त्याच्यावरून आणि पाणी पाजून घेतलं. आणि ही आमची चंद्राणी बघा आता किती दिवस झाले हिला, 10-12 दिवस पण झालं नाही. तर हळूहळू आता लागली बघा कुठे खाय. आता भूकाचा टाइम झालाय, भूक लागली. कशी बघती बघितलं कशी करते का, तिला लय भूक लागली आज का. तर तिच्या आईचं दूध तिला काही मिळलं नाही बरं का, त्याच्यामुळं दुसऱ्या गायचं आपल्याला, दुसऱ्या गेलेल्या गायचं तिला दूध पाजावं लागलं. त्याच्यामुळं बघा तिची तब्येत एवढी सुधारली नाही तिला. ती तिची आई तुम्हाला सगळ्यांना माहितीच होतं, तिला दगडी झालेली, 4 साडांना दगडी झालेली. तर तिची दगडी काय म्हणजे अजून एवढी मनावाशी बरी नाही झाली बरं का. थोडं थोडं नॉर्मल दूध निघतंय. एखादा एक दीड लिटर दूध देते. आणि तिला मग ती काय 4-5 दिवस तर हिला दूधच नव्हतं चंदाला आमच्या. तर दुसऱ्या गाईचं आपली दुसरी गेलेली होती ना, तिचं दूध पाजलं. आणि तेव्हा ती आता पाला लागली बघा सगळ्या. बघा गाया कशा करतात बघितलं, कुंडीतनं सगळं उपानते ते. तर सकाळचं काय वेळ नव्हता व्हिडिओ बनवायला, म्हणलं चला आता एक छोटासाच बनवावा. संध्याकाळचं वातावरण पण मस्त झालंय आता ते का. जनावरांचं चाललंय इकडे खायचं. तर मस्त आता टायमिंग झालंय संध्याकाळचं. तर आज सकाळ धरणाला लई कामं चालली होती. तुम्हाला दाखवते व्यवस्थित. हा बघा आता जस्ट बघा 15 ते 20 मिनिटं पण झालं नाही गोटा धुतलेला. तवर तर बघा हा असं केलं. तर असं काम असतं ह्यांचं, खायचं प्यायचं. आणि इकडं आहेत आमची चंगू मंगू, ह्या दोघी जणी. तर ह्या बघा आता किती मस्त झाल्या त्या, हे चंगू मंगू. तर आता ह्यांना झालं बघा चांगलं 12-13 दिवस झाला असेल, चांगल्या झाल्या त्या आता दोघी जणी. हे बघा आपली गाय कसली अशी म्हणजे सगळं बघा, तिची काशी सगळं व्यवस्थित आहे. पण काय कळनाच अजून काय दूध देईना. तर बरंच म्हणजे आता भरपूर हे केलं बरं का, ट्रीटमेंट हे लई झालं. पण असं म्हणजे काय म्हणतात का नाही, रिझल्ट अजून एवढा नाही. म्हणजे लिटर आणि 1.5 लिटर म्हणजे काहीच नाही दूध. आत्ताशी कुठं तिच्या पिल्लाचं भागायला लागले म्हणजे आपल्या चंदाचं. तर काय करावं आता, सांभाळतोय तसंच जाऊ दे आता काय. तर आज आपलं फुलावर लावून झाला, म्हणजे फुलावर लावल्याला 2 दिवस झालं बरं का. तर त्याचं काय एक व्हिडिओ मी बनवल्याला लावताना, नंतर काय तुम्हाला दाखवलंच नाही. म्हणलं चला दाखव. मस्त संध्याकाळचं वातावरण झालं आहे, टायमिंग आहे. आणि चालली होती मी तिकडंच फुलावऱ्यात. रात्री औषध मारलं आणि पाऊस आला. औषध मारूस तर घरी येऊस तरच पाऊस आला. तर काही आता आपलं एकच मकवान घेतलेलं ना, वाळून गेला. तर शेवटची सायली भरून आणली आहे. कणसं बी अशी निवार झाली की ह्यातनं मोडून ठेवावं लागेल. आताशी थोडंसं झालं आहे घरचं खायला आता. हे आमच्या अप्सरांचं कसं चाललं आहे बघा, हे बघा आमच्या अप्सरांचं तेवढं मस्त भागतंय बघा. ह्याच्यावर जी खाली कुठेतली मका बिका पडली का नाही, चांगलं भागतंय त्यांचं. अण्णाने आमच्या बघा कसलं भारी इकडं पटांगण केले. सगळी इकडं खडी होती, कोंबड्याने ह्याने उकारले. तर आता इकडं जागा करतात गाया बांधायला, कारण आता पाऊस नाही त्याच्यामुळं मग वाईस हे झालं या इकडं जागा करायची. अण्णा इथं बसतील की शेजणी आहे का नाही, तर चांगल्या बसतील बघा इथं शेजणी. इकडून चौघी बसतील की आहे का नाही, आणि इकडं बसतील झाडाखाली 2-3. तर आता असं केलंय, कसलं भारी केलंय. हो का नारळ आहे, ही जांभळ आहे, 2 नारळ आहेत, पलीकडे चिक्कू आहे. आणि ह्या ही भरत्यात आहे. आणि आपल्या त्या आपण घरासाठी पाया खांदलेला आहे का नाही भरलेला, त्या फाउंडेशनमध्ये वाटत्यात आहे निघून कुट्टी. अन्न ती खडी लागेल हो परत आपल्याला. ह्याला कशाला पुढं कोबा करायचं ही म्हणलं तर त्यात नाही ना टाकत पायात. तर आमच्या अण्णांचं अशी कामं चालते ती बघा. हो का इकडं सगळं चकात करून टाकलं लय. इकडं सारी हो का इथपर्यंत खडीच होती सगळी. सगळी आता ह्यांनी भरून केली हो का चिकू. तर याला उन्हाळ्या पावसाळ्या हो का कमीच नाही चिकूला. एक ही होऊस तर एक भार येतोय त्याला.
कस काय वाढणार त्याला नेहमी सारखं चिकू कसं काय येतात आहे? पहिलं तर सीझनलाच यायचं ना, दोनदा येतात आहे ना नारळाला. नारळ बी बरं पकल्यात आहे नारळ चांगलं, म्हणजे आता वाळल्यात आहे चांगलं. तर आपल्या अप्सरांची जाळी नीट करायची राहिली बघा. तर चला तुम्हाला दाखवते. हो का इकडं सकाळ धरणं ही ऊसाची लागण केलेली. सकाळ धरणं निमित्त झाली भिजवायची. जे दुपारी पाऊस आला, हे सॉरी लाईट गेली, ती आत्ता लाईट आली बघा. जस्ट म्हणजे आल्यावर कुट्टीच केली या. सकाळ धरणं लाईट नव्हती. आणि आपला फ्लॉवर तर इतका भारी झाला आहे का नाही, म्हणजे चांगली वाढ व्हायला लागली बघा आता. तर अशी कामं, शेतकऱ्यांचं काम कधी संपत नाही. आणि तुमच्या इकडं पण अशीच कंटिन्यू कामं चालतात का नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि हो का आपलं हे दोडका, तर दोडक्याचं बी काय झालं आहे माहिती आहे का, आता वेल सुटायला लागल्यात, अजून खुरपायचं निमच राहिले. सारी कामच चालले ती बघा, लय कामं चालली ती रानातली. त्याच्यामुळं काय होतंय व्हिडिओ पे बनवाय वेळ भेटाना. तर एवढं निमं झालं आहे आता खुरपून. इकडं 2 चाऱ्या, पलीकडं 2 चाऱ्या राहिल्या तर ही सबनमपर्यंत झालं आहे बघा निमं खुरपून. आणि हो का इकडं फ्लॉवर लावताना इतकं भारी वाटतं का नाही लावाय, पण मार्केट नाही मिळलं का नाही लय त्याला हे होऊन जातं. आणि कसला भारी फ्लॉवर झाला आलाय बघितलं का हो का. इतकंच म्हणजे आता किती 4 ते 5 दिवस झालं लावू, पण एवढा भारी म्हणजे चिटाकलाय का नाही हो का. एक पण रोप अजून ह्यातलं मरलं नाही. हो का तुम्हाला दाखवते व्यवस्थित बॅक कॅमेराने. हे बघा लय भारी चिटकलाय हो का. हे तर जवळजवळ अर्धा ते पाऊण एकर लागण झाली बघा ह्याची फ्लॉवरची. आणि मध्ये आहे ऊसाची सरीत म्हणजे सरीत ऊस आहे आणि बेडवर ही केलं आहे. आणि जी पलीकडं राहिलं आहे का नाही तिकडं निम्यातनं, तेव्हा तिकडं राहिलं नाही निम्यातनं, तर तिकडं हे केलं आहे साधी गवार लावली आपली. बघा कसं भारी वाटतंय. अजून तर ही फुटल्यावर तर एवढं भारी वाटणार आहे का नाही, लय छान दिसन. आता सध्याच बघा की एवढं म्हणजे आताशी 1-4-5 दिवसात चांगली रोपं चिटकून निघली ती. आणि एकदम असं म्हणजे हे फुटली चांगली. तर म्हणलं चला आता थोडासा काढा व्हिडिओ. बघा दिवस कुठं गेला. हे का आपला ऊस बी आला बघा आता संपत, कारण आता गुरवाल्यांना दिलता घरच्या गुरांना. आणि हो का एवढाच राहिला आहे आता, आणि इकडं थोडा राहिला आहे. आणि काय होतं हे गुंट्यावर दिलं का नाही तर ती पटापटा उरकत नाही. आणि हो का डांगी डोकी झाली ती या. तर आता गुरांना मध्ये खायला नव्हतं, मग बऱ्याच जणांनी नेलं. आणि कसं मुक्या जत्रा म्हणला आपल्याकडं हाय म्हणल्यावर दिलं पण पाहिजे खायला. आणि आपण आपल्या घरच्यांना गुरांना चारत होतो म्हणल्या, मग म्हणलं असू द्या आपल्याबरोबर त्यांची बी गुरं जगतात, मग त्यांना पण दिला. तर अशी कामं असते ती. आणि एवढी कामं चालली होती का नाही की काय कोणचं काम करायचं आणि कोणचं ठेवायचं, आणि त्यातून मग टाईम भेटत नाही व्हिडिओसाठी. त्याच्यामुळे आपले व्हिडिओ बी टायमाला येत नाही. तर असं असते बघा, लई कामं चालते ती, त्याच्यामुळं मग सगळं शिवून जातं. तर चला असं द्या बघा व्हिडिओ. आणि ह्या का उकारड्यावरती कसं आहे, तर आपण 10-12 दिवसाला 2 टेलर खताचे निघतात बरं का. तर रानातलं का म्हणजे रानात पण टाकून ना आपण विकून पण टाकतो. आणि हो का आपल्या अप्सरा एवढ्याच राहिले ते, म्हणजे आहे तर विशिक. आणि आता एक बसवली बघा आज एक बसवली, हो का जाळीत बसवली एक अंड्यावर 20 अंड्यावर बसवली. आता बघूयात किती पिलं काढते किती नाही, पण बसवली तेवढी. हो का असे उकरतात आणि लवकर खत वाळतं, विक्रीला बी जातं आहे आणि आपल्या रानात पण होतं आहे. तर असं द्या चला बघा व्हिडिओ कसं काढतो. व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.